नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर रवींद्र मोकळजी, जे मागच्या 25 वर्षांपासून खरं तर या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल असे अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळे हा मागच्या 25 वर्षांतला त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळण्यामागचे आपलं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? सर, माझं लहानपण नांदगाव या गावीच गेलं. माझं शिक्षण पण नांदगावलाच झालेलं आहे आणि मी या क्षेत्राकडे वळण्याचं एकमेव कारण असं की आमचे दाजी म्हणजे बहिणीचे मिस्टर ह्या फील्डमध्ये होते, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. ते अब्रॉडला सर्व्हिसला होते, दुबईला. त्यामुळे थोडं अट्रॅक्शन्स ते होतं. मग आफ्टर एज्युकेशन्स आमची स्वतःची लँड होती नांदगावला. अच्छा. तर मग तिथून आम्ही प्लॉटिंग करून कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं 2001-2 मध्ये. ओके. आणि त्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हळूहळू लोकांना घराच्या बद्दल ज्या काही गरजा होत्या किंवा ज्या काही गोष्टींची त्यांना माहिती नव्हती, त्या आपण त्याच्या माध्यमातून लोकांना दिल्या. त्यातल्या त्याच आपण लोकांच्या घराविषयीच्या ज्या कल्पना होत्या आणि लोकांना जे A to Z पॅकेज पाहिजे होतं, म्हणजे प्लॉट्स घेण्यापासून, परमिशन्स घेण्यापासून तर लोन्स पर्यंत आणि ऍक्च्युअल जागेवरचं कन्स्ट्रक्शन, या सगळ्या सर्व्हिस आपण एकाच छताखाली नांदगावला लोकांना उपलब्ध करून दिल्या. बरोबर. त्यामुळे कस्टमरचा ओघही वाढला, आपली कामाची उत्तम क्वालिटी, दर्जा, वेळेवर सर्व्हिस आणि आफ्टर सेल सर्व्हिस या गोष्टीच्या माध्यमातून आपण नांदगावमध्ये या व्यवसायाला 25 वर्ष झाले. आणि भाऊ, ह्या 25 वर्षामध्ये मी 150+ आपण छोटे मोठे कामं नांदगाव शहरात केलेले, कमर्शियल, रेसिडेन्शियल असूया किंवा छोटे इंडस्ट्रियल शेड्स वगैरे, प्लॉट्स डेव्हलपमेंट्स, या सगळ्या नांदगावमध्ये आपण विकसित केलेले आहेत. बरोबर आहे. मग आता यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा, अर्थातच तो 25 वर्षांपूर्वी जो पहिला प्रोजेक्ट केलेला, तो आठवतोय का? तो कसा होता, कोणाच्या रेफरन्सने मिळाला? पहिला प्रोजेक्ट असा मिळाला का आमचा लेआउट झालेला होता आणि एक रेल्वे एम्प्लॉईज होते, स्टेशन मास्टर. ते माझ्याकडे प्लॉट्स बघायला आणले. आमचं प्लॉटचं डिलिंग झालं. ऑलमोस्ट मला त्यांनी कन्स्ट्रक्शन पण काम दिलं पहिलं. माझ्यावर त्यांनी पहिलाच कामाचा विश्वास टाकला आणि तो माझा एक्सपिरियन्स असा होता की त्यांनी टाकलेला विश्वासाला मी परिपूर्ण उतरलो. एक साधारणतः वर्षभरात ती पूर्ण साईट कम्प्लीट झाली आणि तिथून जो स्टार्टअप झाला माझा, तर मग आतापर्यंत मी कुठेही त्यामध्ये थांबलेलो नाही. नवनवीन प्रोजेक्ट्स येत राहिले आणि कस्टमरच्या माउथ पब्लिसिटीनेच काम यायला लागले. आपण जी सर्व्हिस दिलेली त्याच्या माझ्याकडे, म्हणजे आज जो माझा पहिला कस्टमर आणि या 25 वर्ष आजचा कस्टमर, हा दोघंही माझ्या संग बॉन्डिंग आहे. म्हणजे त्याला आपण जे सॅटिस्फॅक्शन दिलंय या त्याच्या घराच्या माध्यमातून, तो आपल्या संग आयुष्यभर जोडला गेलाय आणि त्याच माध्यमातून पुढच्या पण ऋणानुबंध त्याचा संघ कायम राहिलेला आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना कधी धोका संभवतो, कधी चुका होतात. तर मग तुम्ही ही परिस्थिती साईटवर कशी हाताळली? एका साईटवर मला प्रॉब्लेम आला होता का, ज्या वेळेस आपण म्हणजे आपण एक गावात आतमध्ये काम करत होतो, बाजारपेठमध्ये, आजूबाजूला बिल्डिंग्स होतात. आम्ही काम करत असताना बाजूच्या बिल्डिंग्सला थोडासा प्रॉब्लेम निर्माण झाला तिच्या एका वॉलला. त्यावेळेस आम्ही अजून टेक्निकल सपोर्ट घेऊन आणि स्टाफलाही व्यवस्थित मार्गदर्शन करून आम्ही ते अगदी 2-3 दिवसात सॉर्ट आउट केला. नाहीतर ती बिल्डिंग कोलॅप्स झाली असती बाजूची. परंतु येणारा जो साईटवरचा एक्सपिरियन्स होता आणि जोडीला असलेले काही टेक्निकल पर्सन्स होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही तो शॉर्ट आउट केला आणि पुढे जाऊन तो वर्क एक्सपिरियन्स पण आम्हाला कामाला आला. पुढचे प्रोजेक्ट करताना किंवा एकदमच आतमध्ये हार्ट ऑफ सिटी जेव्हा काम करतो तो पूर्ण डेव्हलप्स असतं आणि एकदम कंजेस्टेड एरियामध्ये काम करताना तो एक्सपिरियन्स कामाला आला. त्या पद्धतीने आपण पुढचे कामं केले. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याच तुम्ही बघितलं असेल की कस्टमरचं असं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? यामध्ये आम्ही असा मार्ग वापरतो का आपली क्वालिटी पण डिस्टर्ब झाली पाहिजे नाही आणि आपल्याला घरही झालं पाहिजे. तर काही ज्या अम्युनिटीज असतात, आपण जेव्हा आफ्टर्स म्हणजे फिनिशिंग्सला येतो
तर तिथं काही अम्युनिटीजवर आपण कस्टमर संघ चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढतो का बा तुम्ही सध्या काही गोष्टी नंतर करा. जनरली इंटेरियरचा जो पार्ट येतो त्यावेळेस इंटेरियर तुम्ही नंतरही करू शकता, पण आता जे घराच्या या स्टेजेस आहे या आपण क्वालिटी आणि परफॉर्मन्सनी कम्प्लीट करूया. त्याच्यामुळे मग ते कस्टमरला बी ते समजतं आपलं बोललेलं. काही आपण त्यांना साईट्स व्हिजिट पण करतो का आम्ही असं नाही असं केलेलं आहे, थोडासा तुम्हाला नंतर वेळही मिळेल, नंतर तुम्ही इंटेरियरचे आयटम्स करून, परंतु आता तुम्हाला जे घर आवश्यक ते बेसिक सगळ्या नीड्स आहे ते आपण कम्प्लीट करूया. बरोबर, त्याच्यात ते अग्री होतात. येस. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर प्रशासनानं आता काम केलं पाहिजे, जर आपल्याला एक 20-25 वर्षानंतर एक वेगळं नाशिक बघायचं असेल तर? याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का आता आपण नाशिककडे बघतोय तर नाशिक आपली आता मेट्रो सिटीकडे वाटचाल चालू आहे नाशिकची. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये पण खूप साऱ्या घडामोडी घडताय, कन्स्ट्रक्शन पण फार मोठ्या प्रमाणात चालू आहे, बाहेरून इंडस्ट्रीज पण येत आहे. तर शासनाने ज्या पायाभूत सुविधा आहे म्हणजे काही एरियामध्ये खूप सारे कन्स्ट्रक्शन चालू आहे, मग तिथल्या ज्या पायाभूत सुविधा आहे रस्ते असो ड्रेनेज असो त्याच्यावर खूप प्रमाणात लोड येतोय. तर शहराचा समतोल विकास झाला पाहिजे. शहराच्या चारही बाजूला मोठमोठ्या इंडस्ट्रियल असो किंवा रेसिडेन्शियल झोन डेव्हलप करून ते बायफर्गेशन करून जेणेकरून शहराचा समतोल लागेल. एकाच एरियात काही ठिकाणी असं होतंय नाशिकच्या बाबतीत का तिथंच साऱ्या पद्धतीचे मोठमोठे प्रोजेक्ट्स पण होतात, डेव्हलपमेंट्स पण होत आहे, परंतु कालांतराने काय होतं मग तिथं ट्रॅफिकचे इश्यूज असो पाण्याचे इश्यू असो ते डेव्हलप्स होतात. तर शासनाने किंवा प्रशासनाने त्यात लक्ष घालून सगळ्या शहराचा समतोल विकास झाला पाहिजे या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. बरं, मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्यासाठी? यासाठी प्रशासनाने ग्राउंड लेवलला त्यांच्या महानगरपालिकेच्या विभागामार्फत सर्व्हेस केला पाहिजे किंवा बांधकाम परवानगी देतानाही तेवढा विचार केला पाहिजे. ठीक आहे प्रोजेक्ट येत आहे बांधकाम परवानगी तर थोडा विचार केला पाहिजे का नाही ह्या एरियात खूप स्लोड होतोय, कुठेतरी काहीतरी एन्व्हायरमेंटली तिथं तडजोड केली पाहिजे आणि काही गोष्टी दुसऱ्या एरियात वळवल्या पाहिजेत. थोडं शासनाने किंवा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आता खरा अवघड प्रश्न आहे तो म्हणजे एवढ्या 25 वर्षात शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट कुठला असेल आणि त्याचं काय वैशिष्ट्य असेल? आता मला जर प्रोजेक्ट निघायचा आता माझे एक मित्र आहे चेतन पाटील, लेटेस्ट 6 महिन्यापूर्वी मी त्यांचा बंगलो हँडओव्हर केलेला आहे. माझ्या 25 वर्षाच्या काळात भरपूर बंगलोज बिल्डिंग्स वर गेला, पण हा बंगला आम्ही परिपूर्ण केला म्हणजे स्टार्ट टू एंड इंटेरियरच्या आहे सगळ्या याच्यात का तो माझ्या पूर्ण 25 वर्षात लँडमार्क म्हणून प्रोजेक्ट राहील आणि अतिशय सुंदर. जेव्हा त्याची घरभरणी झाली आता 4 महिन्यापूर्वी तर आमच्या शहरातले जेवढे पण लोक व्हिजिटला आले मिनिमम 2000 प्लस, कारण ते थोडे राजकीय माजी नगराध्यक्ष तर सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं का बा खूप सुंदर बंगलो बांधलाय आणि सगळं A to Z ऍक्टिव्हिटीज ऍक्सेसरीज आम्ही तिथं लावले आणि मला तो आनंद खूप झाला. क्या बात आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर स्टीलचे बघता आणि मग स्टील निवडता? स्टीलचे पॅरामीटर म्हणजे आता आपल्याकडे जे पण स्टील आहे तर सगळं जालना बेस येतं. बरोबर, म्हणजे राजोरी असो आयकॉन असो किंवा अजून अदर कंपन्या त्यातल्या त्यात आपण त्याची क्वालिटी त्याची गुणवत्ता ह्या विषयाशी रिलेटेड असून आपण ते निवडतो. त्यातल्या त्यात आता आपलं आयकॉन स्टीलचं ब्रँडिंग आणि प्रेझेंटेशन आणि गुणवत्ता ही खरोखर खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे आम्ही मॅक्झिमम आयकॉन वापरायचा साईटवर किंवा जो घर मालक असतो ओनर असतो त्याला आम्ही तोच सल्ला देतो. काही कन्सल्टन्सी प्रोजेक्ट पण असतात आमचे तर आम्ही मॅक्झिमम जिथं गुणवत्तेशी तडजोड केल्या जात नाही या पद्धतीचं मटेरियल वापरा, त्या स्टील असो किंवा अदर्स मटेरियल्स असो. बरोबर. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय तुम्ही कुठल्या? हो वापरलेलं आहे. मग त्याच्या सर्व्हिस डिलिव्हरी किंवा अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? मला सर्व्हिस पण चांगली मिळाली आणि आमच्या तिथं डीलर्सकडे अवेलेबिलिटी पण चांगली आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल कुठली शंका किंवा हे नाही, सुंदर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन इंजिनियर्स येतात फ्रेशर ज्युनियर्स येतात म्हणजे जेवढा तुमचा अनुभव आहे तेवढं त्यांचं वय आहे तर अशा लोकांना मुलांना काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? मी सल्ला असा देईल का आता काळ आणि वेग खूप वाढलेला आहे आणि AI टेक्नॉलॉजी येते, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने चांगलं सगळ्या गोष्टी विकसित केलंय ते तुम्ही शिकून त्या लँग्वेज त्या भाषा शिकून जेवढं अपडेट आणि अपग्रेडेशन तुम्ही होशाल तेवढं तुम्ही फार पुढे जाशाल. तुम्हाला त्यात खूप उज्ज्वल भविष्य आहे या क्षेत्रामध्ये
जेवढं काम करशाल तेवढं तुम्हाला बेटर लाईफ मिळेल आणि इतरांनाही त्याचा अनुभव मिळेल चांगला. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर रवींद्र मोकळजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तंत्रज्ञानाची जर कास तुम्ही धरलीत आणि त्यानुसार जर पुढे गेलात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू. मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आयकॉन स्टील